हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहेत साबुदाण्याची खीर। खीरीसाठी लागणारी सर्व प्रकारची सामग्री आपण घेऊन ठेवलेली आहे। साबुदाणा, दूध, साखर, तूप, ड्रायफ्रूट्स, काजू, बदाम, वेलची पावडर, जायफळाची पावडर आणि थोड्या प्रमाणात केसर। सर्वप्रथम टोपामध्ये आपण थोडे तूप पसरवून घेऊया। रात्रभर भिजत घातल्यामुळे साबुदाणे किती मुलायम झाले आहेत हे तुम्ही पाहू शकता। दूध गरम झाल्यानंतर आवश्यकतेनुसार साखर आपण दुधात टाकून घेऊया। आता गरम झालेल्या दुधामध्ये आपण रात्रभर भिजत घातलेले साबुदाणे मिक्स करून घेऊया। त्यानंतर खीरमध्ये पुन्हा एकदा आपण थोडे तूप मिक्स करून घेऊयात। साबुदाणा थोडा शिजल्यानंतर त्यामध्ये आपण घेतलेले कापलेले बदाम, त्याचबरोबर काजू आणि बाकीची सर्व सामग्री थोडी थोडी करून मिक्स करून घेऊया। आणि थोडी सामग्री आपण शेवटी प्रेझेंटेशनसाठी ठेवूया। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता कशी गरमागरम खीर आपली रेडी होत आहे। त्याचबरोबर साबुदाणाही जवळजवळ पूर्णपणे शिजलेला आहे। तर मित्रांनो, आपली साबुदाण्याची खीर ही शिजलेली आहे। आता शेवटचं काम म्हणजे त्याच्यावर आपण प्रेझेंटेशन करून घेऊया। काजू, बदाम आणि केसरने तिला चवीसोबत दिसायलाही सुंदर बनवूयात। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता फायनली आपली केसरवाली साबुदाण्याची खीर तयार आहे। तर चला खाऊन बघूया कशी झाली आहे चवीला आपली ही साबुदाण्याची खीर।